झालं जेवण, माझं पण झालं, मी पण जेवले. असंच एक बिस्किट होतं, ते असंच खाल्लं. जेवण झालं आहे माझं. आता एक आत्ताच्या हल्लीच्या ह्या म्हणजे आत्ताचा जो चालू जमाना आहे त्याची एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. कशा प्रकारची जीवनशैली झालेली माणसाची. काय होतं आजकाल, तुम्ही म्हणताल काय असा आवाज करता मावशी? अहो, बिस्किट खाल्ले ते दाताला लागले म्हणून असं करते. काय झालं सांगू का? दोघं नवरा बायको, हल्लीचं जीवनशैली अशी झालेली, शहरांनी म्हणा कुठे पण म्हणा, दोघं नवरा बायको कामाला जातात, ऑफिसला जातात. आणि ऑफिसला गेल्यावर त्यांच्या लहान लेकरांना केअरटेकर ठेवावे लागते, किंवा आपल्या जवळची एखादी व्यक्ती किंवा मुलीची आई किंवा सासू असं त्या लेकरांना किंवा त्यांचं घर सांभाळतात, किंवा एकत्र फॅमिली असते. असं आहे बघा आज हल्ली. परंतु काय होतं, कालांतराने त्यांना त्यांचं असं वाटतं की आम्हाला आमचं स्वतःचं घर असावं, नाही का? म्हणून ते दोघं जण नोकरी पाणी करून आपल्या जीवाचा आट्टापिट्टा करून ते घर घेतात. सर्व होतं, घराचं पोझिशन भेटतं, घर म्हणजे ते राहायला राहतात. परंतु मेन प्रश्न येतो तो मुलांचा. म्हणजे मोठ्या मुलांचं नाही सांगा, मोठ्या मुलांना पण गरज असते बरं का एखाद्या ह्याची. म्हणजे एखादं त्यांच्यावर दिवसभर लक्ष ठेवणं, किती वाजता आला, काय झालं. आता प्रश्न येतो लहान मुलांचा म्हणजे पहिली दुसरीतल्या मुलांचा, तिसरी चौथीतल्या मुलांचा. त्यांना काय कळतं हो, हाय की नाही? आईच्या कामात, बापाच्या कामात, घरात ते एवढं मोठं घर असतं, त्यात ते लेकरं काय करणार एकटे. आणि जरी तुम्ही केअरटेकर ठेवली त्यांना सांभाळण्यासाठी, तरी पण ती आपल्या सासूसारखी किंवा आपल्या आईसारखी ती सांभाळणार नाही, एवढं मात्र खरं आहे. आणि तसा जीव पण नाही लावणार. ती तिचं काम करेल, खाल्लं तर खावाई, नाही तर नको खाऊ. आणि ती आपलं खाऊन पिऊन मोकळी होणार, आहे की नाही? तिला काय करायचं आहे. तशा आज्या नसतात. आज्या ह्या खूप लेकरांना ना, मी तर म्हणते ज्यांच्या नशिबाले आज्या आहेत ना, आजी आजोबा, ते खरंच भाग्यवान आहेत की त्यांची आजी त्यांना म्हणतात ना, दुधाच्या साईसारखी सांभाळते हो. हल्लीच्या काळात इतका जीव लावती की एक वेळेस त्या आपल्या स्वतःला नाही एवढं सांभाळणं, एवढं ते लेकरांना सांभाळतात. मुलाची असो, मुलीची असो, कोणाची असो, हाय की. जावई असो किंवा सून असो, ती किती भांडखोर असो, कशी असो, पण ते मुलांविषयी कटुता नाही आणत. मुलं आहेत बाबा, जाऊ दे, छोटी आहेत, त्यांना काय समजतं. परंतु त्यांच्या आईवडिलांना अक्कल असते का, मला हे सांगायचं. त्यांच्या आईवडिलांना अक्कल आहे का की अरे आपण एकटे आलो राहायला, हल्ली परिस्थिती काय चाललेली, हो की नाही? कोणीतरी आपल्या मदतीला हवं आहे. मग पण त्यांना मदतीला कोणी नको असतं, त्यांना अडचण होते. त्यांना असं वाटतं कशाला ह्यांना ठेवून घ्यायचं, ह्यांचा कोण करणार खर्च पाणी, हे ते. आजारी पडले तर कोण ह्यांना दवाखान्यात नेणार. तर अशी त्यांची मानसिकता झालेली. आणि हल्ली त्यांना कोणी नको आहे घरामध्ये. त्यांना असं मजेत सेपरेट राहायला आवडतं. तर राहा ना तुम्ही, परंतु तुमच्या मुलांची काळजी पण तुम्ही तेवढीच घ्या. कारण का मुलं घडवणं फार अवघड आहे, माहिती का? आणि लहानची मोठं करणं, जेव्हा त्यांच्यावर जबाबदारी पडेल ना सर्व गोष्टीची, तेव्हाच त्यांना माहिती असते. मग अशा लेकरांना ना जाऊ द्या, त्यांची जबाबदारी त्यांना घेऊ द्या, त्यांना त्यांचं राहू द्या. त्यांना समजू द्या की जग दुनिया काय आहे, कशी आहे, कसं माणसाला एकमेकाची गरज लागते, आणि आपण कसे वागतो, आपण कसे वागलो, कसे राहिलो, हे सगळं त्यांना त्यांच्या जबाबदारी पडली ना, त्यांना मदतच नाही करायची. त्यांना त्यांची जबाबदारी त्यांच्यावर ढकलून द्यायची. तुमचं आयुष्य तुम्ही जगा, तुमचे लेकरे तुम्ही सांभाळा, नाही तर नका सांभाळू, आहे की नाही? शाळेत पाठवा, नाही तर नका पाठवू. कारण का त्यांना त्यांची प्रायव्हसी महत्त्वाची असते की नाही बाबा, आम्हाला आमचं लाईफ आहे, आमचं एन्जॉय आहे, आमचं हे आहे, आमच्या घरी कोणी येणार कोणी जाणार, आम्हाला कोणाची रोकटोक नको आहे की नाही? परंतु तुमच्या लहान मुलांचा तुम्ही आधी विचार करा, आणि मग तुमच्या आनंदाचा आणि तुमच्या सर्व गोष्टीचा विचार करा. एवढंच मला सांग.